नमस्कार मित्रांनो, वैशाली स्पिरिच्युअलमध्ये आपलं स्वागत. अधिक मासात आपण जप, तप, दान, व्रत आणि भगवान विष्णूंची उपासना केली असेल. पण अनेकांना एक प्रश्न पडतो की अधिक मास संपल्यावर उद्यापन कसे करावे? उद्यापन केल्याशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास उद्यापनाची संपूर्ण पद्धत, आवश्यक माहिती व महत्त्व जाणून घेऊ. उद्यापन म्हणजे काय? उद्यापन म्हणजे एखादे व्रत किंवा धार्मिक अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर त्याची सांगता करणे. अधिक मासात केलेले जप, दान, वाचन, उपवास किंवा भगवान विष्णूंची सेवा यांचे पुण्य अधिक वाढावे आणि व्रत पूर्णत्वास जावे म्हणून उद्यापन केले जाते. शास्त्रानुसार उद्यापन हे कृतज्ञतेचे प्रतीक आहे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा प्राप्त होते. प्रथम पूजेची तयारी व साहित्य जाणून घेऊ. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी हे उद्यापन करावे. साहित्य आहे विष्णू लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, चौरंग, पिवळे कापड, तांब्याचा कलश, आंबा किंवा विड्याची पाने, नारळ, नैवेद्य आणि दानवस्तू. मुख्य म्हणजे 33 मालपुवे किंवा 33 अनारसे किंवा 33 लाडू तांब्याच्या पात्रात किंवा बांबूच्या टोपल्यात ठेवावेत. सोबत 33 दिवे पिठाचे किंवा मातीचे तयार ठेवावेत. मुख्य पूजाविधी, आसन व स्थापना. रांगोळी काढून चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीकृष्ण किंवा विष्णू लक्ष्मीची स्थापना करा. समोर पाण्याचा कलश ठेवा. संकल्प: हातात अक्षदा, पाणी आणि फुले घेऊन मी महिनाभर केलेल्या अधिक मास व्रताचे संपूर्ण फळ मिळावे म्हणून हे उद्यापन करत आहे, असा मनात संकल्प सोडून पाणी जमिनीवर सोडावे. पूजेची सुरुवात करण्यापूर्वी पूजेच्या सुरुवातीचा ध्यान श्लोक. भगवान विष्णूचे रूप आठवण्यासाठी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. याचा अर्थ: ज्यांचे रूप शांत आहे, जे शेषनागावर शयन करतात, ज्यांच्या नाभीतून कमळ निर्माण झाले आहे, जे देवांचे ईश्वर आणि विश्वाचे आधार आहेत, अशा लक्ष्मीपती कमळनयन भगवान विष्णूंना मी वंदन करतो. षोडशोपचार पूजा. देवाला प्रथम पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर स्नान घालावे. चंदन, अक्षता, तुळशीची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावीत. कथा आणि आरती. अधिक मास महात्म्य पोथीचा शेवटचा अध्याय वाचावा. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी. भगवान विष्णूंना दुधाची खीर पुरी म्हणजे तांदळाची किंवा शेवयाची अत्यंत प्रिय आहे. भात आणि तूप याचा नैवेद्य दाखवावा. लक्षात ठेवा, प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीची पाने आवर्जून ठेवावीत. मुख्य विष्णू मंत्र. पूजा करताना किंवा माळ जपताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मंत्र आहे. पूजेदरम्यान याचा किमान 108 वेळा जप करावा. 33 संख्येचे महत्त्व आणि दानविधी जाणून घ्या. अधिक मासात 33 कोटी देवांचे प्रतिनिधित्व म्हणून 33 या संख्येला महत्त्व आहे. वायनदान. तांब्याच्या किंवा काशाच्या ताटात 33 मालपुवे किंवा लाडू किंवा अनारसे ठेवा. त्यावर एक सोन्याचे किंवा चांदीचे नाणे यथाशक्ती आणि दक्षिणा ठेवावी. 4. दीपदान म्हणजे 33 दिवे लावताना म्हणायचा श्लोक. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतो मे पापम दीपज्योती नमोस्तुते. दीपदान कसे करावे? तुपाचे 33 दिवे लावून ते देवापुढे किंवा मंदिरात दान करावे.
वस्त्रदान, जमल्यास ब्राह्मणाला धोतर आणि सुवासिनीला साडी चोळीसह सौभाग्यवायन द्यावे. पूजेच्या शेवटी उद्यापनाची विशेष प्रार्थना करावी. भगवान विष्णूंना नम्रपणे प्रार्थना करा की हे प्रभू, अधिक मासात माझ्याकडून जे काही जप, तप, व्रतदान आणि उपासना झाली आहे ती आपण स्वीकारावी. जाणून अजाणतेपणे झालेल्या चुका क्षमा कराव्यात आणि आपल्या कृपेचा वर्षाव माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम राहू द्यावा. दानाचे महत्त्व जाणून घ्या. अधिक मास उद्यापनात दानाला विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार खालील गोष्टी दान करू शकता: अन्नदान, वस्त्रदान, तांदूळ, गहू, डाळी, तूप, फळे, धार्मिक ग्रंथ, दक्षिणा, शक्य असल्यास ब्राह्मण, साधू, गरजू व्यक्ती किंवा गोशाळेला दान. पण लक्षात ठेवा, दानाची रक्कम किंवा वस्तू मोठी असणे महत्त्वाचे नाही, श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो, अधिक मासाचे उद्यापन ही केवळ एक धार्मिक प्रक्रिया नसून भगवान विष्णूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले उद्यापन जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती देणारे मानले जाते. धन्यवाद. जय श्री विष्णू. श्री स्वामी समर्थ.